नियोजित हुबळी पुणे वंदे भारत ट्रेनला सांगली थांबा देण्यात येणार आहे, पण हा सांगली थांबा रद्द करण्यासाठी रेल्वे विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. हे चुकीचे आहे. वंदे भारत ट्रेनला सांगली थांबा न मिळाल्यास जनआंदोलन करू असा इशारा नागरिक जागृती मंचच्या वतीने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिलाय. जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी याबाबत मध्य रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांना याबाबत निवेदन देखील दिले. यात म्हटलं आहे की पश्चिम महाराष्ट्रात पुणे रेल्वे स्टेशननंतर सांगली हे रेल्वे स्टेशन मोठे आहे. या रेल्वे स्टेशनवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वेला चांगलं उत्पन्न मिळतं. शहरातून हळद, द्राक्षे, बेदाणा आदी मालाची मोठ्या प्रमाणात जावक होतीये. त्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात अशी मागणी यापूर्वी नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आली होती. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वे सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती रेल्वेकडे केली होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी पुणे मार्गावर 2 गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केलाय. वंदे भारत रेल्वे देखील लवकर सुरू होणार आहे, पण सांगलीचा थांबा रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सांगलीचा थांबा रद्द झाल्यास तीव्र जनआंदोलन उभा करू असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिलाय.